नमस्कार मित्रांनो. जेव्हा बाळासाहेब थोरातांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली, तेव्हा अनेक पत्रकारांना हे कळलंच नाही की बाळासाहेबांचं नाव विजय आहे आणि त्यामुळे त्यांनी बाळासाहेबांच्या मुलाला म्हणजे विजय बाळासाहेब थोरातांना उमेदवारी दिल्याचं घोषित करून टाकलं. आणि त्यामुळे प्रश्न पडला की बाळासाहेब थोरातांना हा मुलगा कधी झाला. मग जुन्या जाणत्या ज्येष्ठ पत्रकारांनी त्यांना सांगितलं की बाळासाहेबांचंच नाव विजय आहे, त्यामुळे हा घोळ दूर झाला आणि मग बाळासाहेबांना उमेदवारी दिल्याचं लोकांपर्यंत पोचलं. पण तरी देखील हा वाद शमता शमेना. अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात धांदरफळ इथे भाजपातल्या वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेबांच्या मुलीबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्याचं कोणत्याही कारणासाठी समर्थन केलं जाऊ शकत नाही. त्याहून वाईट गोष्ट म्हणजे अशा प्रकारचं विधान भर सभेत केलं जात असताना त्याला जो प्रतिसाद उपस्थित लोकांनी दिला ते बघून महाराष्ट्रातला भोंगा गेली 5 वर्ष वाजल्यामुळे महाराष्ट्राची राजकीय चर्चा, महाराष्ट्राची संस्कृती अस्मिता कोणत्या स्तराला गेलेली आहे त्याचा प्रत्यय आपल्याला येतो. म्हणजे लोकांनी खरं तर तिथेच त्या देशमुखांना चपलांनी मारायला हवं होतं, पण लोकांनी टाळ्या वाजवल्या, शिट्ट्या वाजवल्या. कारण अशाच प्रकारची भाषा महाराष्ट्राच्या भोंग्याद्वारे गेली 5 वर्ष महिलांबद्दल वापरण्यात येत आहे. अर्थात यांना झाकायला मी त्याचं समर्थन किंवा त्यांना समर्थन करायला हे उदाहरण वगैरे असं मी काही करत नाही आहे, कारण विषय वेगळाच आहे. त्यानंतर संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसक आंदोलन, थोडासा हिंसाचार, जाळपोळ वगैरे अशा घटना घडल्यानंतर अचानक म्हणजे काही तासांनी हे तात्काळ झालं असतं तर मी ही गोष्ट समजू शकलो असतो, पण काही तासांच्या अंतराने महाविकास आघाडीतली सगळी इकोसिस्टीम कामाला लागली. त्यांनी भाजपाला लक्ष करायला सुरुवात केली की भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतनं वरती येऊनही हे अशा प्रकारचं नेतृत्व भाजप देत आहे, महिलांबद्दल अशा प्रकारे बोलायला. आणि खरंच म्हणजे मी ते उद्गार इथे सांगू इच्छित नाही, कारण अशा प्रकारची संस्कृती महाराष्ट्राला नाही. त्या म्हणालेल्या की बाळासाहेब थोरात अख्ख्या संगमनेरचे बाप आहेत वगैरे. त्या बोलण्याचा उद्देश, त्याचा आवेश वेगळा होता आणि त्याच्यावर अशा प्रकारचा विनोद करणं हे खरंच संस्कृतीत बसत नाही. आणि त्याच्यावर कारवाई झाली, पोलिसांनी त्यांना काही अटक केली तर मला आनंदच होईल. पण सांगायचा मुद्दा हा की अचानक इकोसिस्टीम कार्यान्वित झाली आणि मग त्याच्यातनं बाळासाहेबांना मोठं करण्याचे प्रयत्न सुरू झाले. मला हे कळेना की अचानक बाळासाहेब थोरातांबद्दल एवढं प्रेम महाराष्ट्रातल्या मीडियाला केव्हापासून जागरूक झालं, म्हणजे केव्हापासून अचानक ही सगळी पुरोगामी इकोसिस्टीम का अशा प्रकारे वागू लागली. त्याच्यात अर्थात संसदरत्न सुप्रियाताई सुळे देखील त्यांनी पुढाकार घेतला. मला आश्चर्य वाटणार नाही संजय राऊतही याच्यात कशा प्रकारे राजकीय भाषा असावी, कशा प्रकारे संस्कारी भाषा वापरावी वगैरे याचे धडे भाजपाला देतील. पण थोडंसं या घटनेमागे जाऊन तपासलं तर असं दिसतं की याच्यामध्ये बाळासाहेबांची म्हणजेच विजय थोरात, बाळासाहेब थोरात यांची प्रतिमा संवर्धन करण्याचं काम जे अचानक सुरू झालेलं आहे ते त्यांच्या 90-90-90 फॉर्म्युला मान्य करण्यातनं निर्माण झालेल्या परिस्थितीशी जोडलं गेलेलं आहे. अशी बातमी आहे की राहुल गांधी काल काँग्रेसच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या जागा वाटपाबद्दल संतप्त झाले. काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष असून महाराष्ट्रात जर 90-90-90 जागांचा फॉर्म्युला काँग्रेसच्या नेत्यांनी मान्य केला असेल तर हे म्हणजे स्वतःहूनच स्वतःचं तोंड काळं करण्यासारखं आहे. याचं कारण म्हणजे काँग्रेसला जर देशात सत्तेवर यायचं असेल तर महाराष्ट्रात सत्ता आवश्यक आहे आणि महाराष्ट्रात सत्ता मिळणं
पुरेसं नाही आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद मिळणं आवश्यक आहे आणि मुख्यमंत्रीपद मिळवायचं असेल तर काँग्रेसला किमान 70 ते 80 जागा जिंकणं आवश्यक आहे. नाहीतर शरद पवार किंवा उद्धव ठाकरे कोणीही पुन्हा एकदा दगाबाजी करून भाजपाच्या सोबत जाऊ शकतात, ही भीती अनेक काँग्रेस नेत्यांना वाटते. दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस 112 जागांवर पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर होता महाराष्ट्रामध्ये. त्यांना जागा अवघ्या 44 मिळाल्या असल्या तरी जवळजवळ 71 जागांवर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होता. याचा अर्थ जिथे काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होता त्या जागा काँग्रेसला मिळू शकतील. उबाठा सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट जरी काँग्रेस सोबत असले तरी त्यांची परिस्थिती गेल्या निवडणुकींसारखी नाही. दोन्ही पक्ष फुटलेले आहेत आणि दोन्ही फुटके पक्ष मुख्यतः एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. म्हणजे उबाठा सेना शिवसेनेविरुद्ध लढत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट अजित पवारांविरुद्ध लढत आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या लढतीत कोणीही जिंकलं तरी त्यांना दोन्ही पक्षांना अशा काही 60-70 जागा मिळवणं अवघड होणार आहे. आणि त्यामुळे काँग्रेसला वाटतंय की हीच योग्य संधी आहे आणि ही योग्य संधी असताना काँग्रेसला 105 ते 110 जागा मिळायला हव्या होत्या. ठीक आहे, जर त्या ठिकाणी त्या पक्षाचे तुल्यबळ उमेदवार असते तर अशा प्रकारची जागांची अदलाबदल तडजोड समजून घेऊ शकतो. पण उबाठा सेनेकडे उमेदवार नसूनही त्यांनी 83 जागी आपले उमेदवार घोषित केलेले आहेत आणि राहुल गांधींना 2 गोष्टींचा राग आला असं सांगण्यात येतं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तिकीट वाटपात ॲज एक्सपेक्टेड काँग्रेसजन आपापल्या घराण्यातल्या लोकांना तिकीट द्यायचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये सीट कोण जिंकू शकतं, कोण हरू शकतं, जातीय समीकरण हे सगळं त्यांना कळतं. पण तरी देखील आपल्या घराण्याची सत्ता राहावी यासाठी जे प्रयत्न केले जातात तशाच प्रकारचे प्रयत्न केल्याचा राहुल गांधींना संशय आहे. अशाच प्रकारच्या प्रयत्नामुळे हरियाणामध्ये त्यावेळेला तर राहुल गांधींचे जवळचे असलेले KC वेणुगोपाल यांच्यावर तर त्यांच्या महिला मित्रांना फेवर करण्यासाठी त्याच्यासाठीचे आरोप करण्यात आले. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी हरियाणात झाल्या आणि महाराष्ट्रातही अशाच प्रकारच्या गोष्टी झाल्या तर मग जिंकणाऱ्या जागाही आपण हरू ही भीती असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उबाठा सेनेला एवढ्या जागा का सोडल्या याचंही आश्चर्य म्हणे राहुल गांधींना वाटलं. कारण ज्या पक्षाकडे आता जेमतेम 13-14 आमदार आहेत त्यांना तुम्ही विदर्भात ते एकेकाळी म्हणजे 171 जागा लढत असताना विदर्भात लढायचे म्हणून त्या जागा जिथे तुमच्याकडे विनिंग कॅन्डिडेट आहे, जिथे तुमच्याकडे संघटन आहे, जिथे तुमच्याकडे तिथे काम करण्याचा अनुभव आहे आणि उबाठा सेनेकडे काही नाही. उद्धव ठाकरे त्या भागात कधी फिरकलेले नाही आहेत. अख्खच्या अख्खं पक्ष संघटन शिंदेंसोबत गेलेलं आहे आणि असं असताना हा आमचा मतदारसंघ होता किंवा हा आमचा एकेकाळचा गड होता. महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये किंवा महाराष्ट्राच्या कोल्हापूर वगैरे भागामध्ये आम्हाला स्थान पाहिजे म्हणून हट्ट करून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी चर्चा न करता जर उमेदवार परस्पर घोषित करून टाकले असतील. मुंबईत असंच झालं. मुंबईत ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी उमेदवार घोषित केले त्याच्यातही जिथे काँग्रेसचा दावा होता त्या जागा उबाठा सेनेनी घोषित करून टाकलेल्या आहेत. आणि हे सगळं जेव्हा नाना पटोले आणि नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते काही उगाच असे सोंगड्या म्हणून काही वाटाघाटी करायला बसले नव्हते. काँग्रेसचे राज्याचे प्रमुख म्हणून ते शिवसेना उबाठाशी वाटाघाटी करत होते. पण नानांबद्दल असलेला राग म्हणजे उबाठा सेनेच्या लोकांना वाटतं की नाना पटोलेंनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला म्हणून उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं. आता याच्यात नानांची काय चूक? तुमच्याकडे जर एवढी भरभक्कम आघाडी होती, बहुमत होतं, तर तुम्ही विधानसभेचे दुसरे अध्यक्ष नेमू शकला असतात. पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेचा अध्यक्ष करता आलं असतं पण शरद पवारांनी होऊन दिलं नाही. म्हणजे जे काही झालं त्याच्यात काही नाना पटोलेंचा दोष नाही आहे. पण नानांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला म्हणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी लागली असा सोयीस्कर अर्थ उबाठा सेनेने त्याच्यातनं काढलेला आहे. आणि त्याच्यामुळे नानांबद्दल त्यांच्या मनात आकस आहे. आणि या जागा वाटपाबद्दल त्यांनी नानांबद्दल थैथयाट केल्यामुळे शेवटी काँग्रेसनी बाळासाहेब थोरातांना, विजय बाळासाहेब थोरातांना
ती जबाबदारी सोपवली आणि थोरातांनी काय केलं तर काँग्रेसच्या जागा कमी करून घेतल्या आणि अजून काँग्रेसचे उमेदवारही घोषित झाले नाही, पण उबाटा सेनेनी एस टीच्या खिडकीमधनं आपल्याला ज्या सीट हवे तिथे रुमाल टाकून ठेवलाय आणि त्यामुळे आता उबाटा सेनेशी संघर्ष करायचा आणि मैत्रीपूर्ण लढती करायच्या का पुन्हा एकदा अपमान गिळून त्यांची साथ द्यायची हा निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे. आणि त्यामुळे राहुल गांधी जर नाराज झाले असतील तर मला वाटत नाही की बाळासाहेब थोरातांना काँग्रेसमध्ये, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये ज्या प्रकारचा पाठिंबा आवश्यक आहे तो मिळेल. पण जी सगळी इकोसिस्टीम आहे, जे देव पाण्यात ठेवून बसलेले आहेत की महाविकास आघाडी व्हायला पाहिजे, महाविकास आघाडी होत नाही म्हणून यांच्यात ज्या तक्रारी गेल्या 4-5 दिवस सुरू आहेत की आता या निवडणुका काय हरायचं ठरवलेलं आहे का, तुम्ही 12च्या भावात जाल, तुम्ही गर्व करताय, तुम्ही भाजपला कमी लेखताय, ही करणारी, ही बडबडणारी मंडळी राष्ट्रवादीची किंवा उबाटा सेनेची किंवा काँग्रेसची नाही आहेत. ही सगळी पुरोगामी पत्रकार, विचारवंत, निर्भय गँग वगैरे सगळ्या या ज्या सगळ्या मंडळींचा हा सगळा हे चालू आहे. त्यांना त्याच्यामध्ये जरी काँग्रेसला 4 पावलं मागे यावं लागलं असलं तरी महाविकास आघाडी तर होते याचं समाधान त्यांना होतं. शरद पवारांना जास्त जागा मिळाल्या ह्याचा एक प्रचंड आनंद त्यांना होता की शरद पवार कुठेतरी 70-75 जागा लढणार, 80 जागा करता करता 85 आणि आता 90 जागा देऊन टाकल्या त्यांना. आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टीने विजय बाळासाहेब थोरातांनी छक्काच मारला डायरेक्ट. नाना पटोलेंच्या पाठीमागून येऊन त्यांनी महत्त्वाचं काम करून टाकलं. भलं काँग्रेसला नुकसान झालं असलं तरी चालेल. आणि हे जेव्हा राहुल गांधींच्या लक्षात आलं, राहुल गांधींनी त्याच्याबद्दल नापसंती व्यक्त केली, तेव्हा त्याचा फटका बाळासाहेबांना पडणार हे उघड झालं. आणि आता कदाचित बाळासाहेबांना कव्हर फायर द्यायला, म्हणजे मी काही जसंही म्हटलं की या वसंत देशमुखांचं वक्तव्य, आणि मला तर हा माणूस कोण आहे हेही माहीत नव्हतं. मी गुगल सर्च केलं की काय कोण आहे, कळेल की माजी आमदार होता, खासदार होता, भाजपात कधी आले, काही माहिती मिळत नाही त्यांच्याबद्दल. म्हणजे धांदरफळ शोधलं तरी माहिती मिळत नाही, थोरात विरुद्ध देशमुख शोधलं तरी माहिती मिळत नाही. म्हणजे एवढं लोकल पॉलिटिशियन आहे. पण त्यांना मोठं बनवायचं काम हे इकोसिस्टीम करायला लागली. याचं कारण बाळासाहेबांना कव्हर फायर द्यायचं आहे. नाना पटोलेंना पुन्हा एकदा बॅकफूटवर पाठवून बाळासाहेबांना पुढे करून काँग्रेसला मागे ओढायचं आणि उबाठा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त जागा मिळवून द्यायच्या आणि महाविकास आघाडीला एकत्र ठेवून युतीच्या पराभवाची स्वप्न बघायची. हे सगळे चाळे, ही जी सगळी पुरोगामी इकोसिस्टीम करत आहे, त्यांना हे निमित्त मिळालं. आणि या बाबतीत मात्र त्यांना मानलं पाहिजे. म्हणजे महायुतीत अजूनही अशी गोष्ट होत नाही की एखादा विषय मिळाला की सगळेजण तो विषय लावून धरतात. नेत्या एक विषय घेतो, प्रवक्ता दुसराच बोलतो, समाज माध्यमांवर बोलणारे तिसऱ्याच गोष्टी करतात, जे भाजपाशी जवळचे असलेले ओपिनियन मेकर, इन्फ्लुएन्सर्स आहेत ते चौथीच गोष्ट बोलतात. पण ती गोष्ट मात्र या महाविकास आघाडीच्या इकोसिस्टीममध्ये दिसते की बाळासाहेबांना वाचवायला, बाळासाहेबांना टिकवायला आणि मोठं करायला ही कार्यान्वित झाली. आणि त्याच्यामध्ये अर्थातच लक्ष भाजपला करण्यात आलं. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5 वर्षात अशा प्रकारची शिवराळ भाषा, त्याचे जर प्रयोग आपण जर बघितले तर अनेक प्रयोग झालेले दिसतील. पण संजय राऊत जेव्हा कॅमेरावर थुकतात, महिलांबद्दल असभ्य भाषा वापरतात आणि वर ती नॉटी आहे म्हणून त्याचं समर्थन करतात, फोनवर असभ्य भाषेत शिव्या देतात, ते सगळं मीडिया कव्हर करते. पण या बाबतीत मात्र ही जी सगळी पुरोगामी इकोसिस्टीम आहे ती एक नॅरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करते. देशमुखांच्या वक्तव्याचा निषेध करताना हा नॅरेटिव्ह देखील खोडून काढणं आवश्यक आहे. आणि काँग्रेसच्या लोकांनीही लक्षात ठेवलं पाहिजे की महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायची असेल तर बाळासाहेबांनी शेपूट घातलेलं आहे, त्याच्याऐवजी नानांना बळ देणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.